नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरीचे उकडीचे मोदक। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी 2 वाटी नारळाचा किस घेतलेला आहे। त्याच्या मागची साल काढून मिक्सरला फिरवून घेतलेले आहे मी हे। त्यानंतर 2 वाट्यांसाठी 1 वाटी गूळ, ड्राय फ्रूट्स, तूप 2 चमचे, थोडंसं मीठ, हे तांदळाचं पीठ आहे 2 वाट्या, आणि स्ट्रॉबेरी 200 ग्रॅम आणि थोडीशी साखर। तर मी स्ट्रॉबेरी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही कापून घ्यायची आणि ह्याचा आपण ज्यूस काढून घेणार आहोत। आधी आता ह्या स्ट्रॉबेरी मी पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतेय। हे बघा, हे आता मिक्सरला फिरवून झाले। आता गाळून घ्यायचे। बघा, गाळून घेतल्यानंतर स्ट्रॉबेरीचा ज्यूस झालेला आहे। आपला ज्यूस तयार झालेला आहे। आता आपण पिठाची उकड काढून घेऊयात। आधी उकड काढून घ्यायची, मग आपण सारण बनवून घेऊ, कारण पीठ मळायला थंड झालं पाहिजे ते। तर मी गॅसवरती पातेलं ठेवले, त्यात आपल्याला 1 वाटी स्ट्रॉबेरीचा ज्यूस टाकायचा आहे। त्यानंतर आपण जी साखर घेतली होती थोडीशी, ती टाकायची त्यात, थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा तूप, आणि आता याला उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आली की गॅस बारीक करायचा आहे आणि पीठ टाकून हलवून घ्यायचे चांगलं। चांगलं एकत्र करून घ्यायचे पीठ, आणि मग झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करायचा आहे। आपलं पिठाची उकड काढून झाली आहे। पीठ थंड होते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ। आता कढई ठेवायची गरम करायला, त्यात 1 चमचा भर तूप टाकायचे। तूप गरम झालं की त्यात ड्राय फ्रूट्स टाकून घ्यायचे। ड्राय फ्रूट्स आपल्याला परतून घ्यायचे थोडेसे। ड्राय फ्रूट्स परतून झाले की त्यात नारळ टाकून घ्यायचा आहे आपला। त्यानंतर गूळ आणि चिमूटभर मीठ।
1 मिनिटभर परतलं की गुळाला पाणी सुटायला लागेल गुळाचं. त्या पाण्यावरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं सारण पूर्ण. बघा आपला गुळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे यातला. तर आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊ. उकड आपली झालेली थंड. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. झालेले बऱ्यापैकी थंड. पीठ चांगलं मस्त मऊ मळून घ्यायचंय. आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊयात. त्याआधी मी मोदक उकडण्यासाठी पाणी ठेवते गरम करायला. चाळणीत असं केळीचं पान ठेवून घ्यायचंय आपल्याला मोदक उकडण्यासाठी आणि त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. आता मी हाताला आधी तूप लावून घेते आणि याचे पिठाचे गोळे करून घ्यायचेत आपल्याला असे. गोळे बनवून झाले की साच्याला तूप लावून घ्यायचे. त्यानंतर एक गोळा घ्यायचा, त्यात घालून दाबून घ्यायचा व्यवस्थित. व्यवस्थित झालं आपलं दाबून की त्यात सारण भरून घ्यायचे. आणि आता याचं हे उरलेल्या पिठाने तोंड बंद करून घ्यायचे व्यवस्थित. दाबून घ्यायचे आणि आता आपण बघूयात. हे बघा आपला स्ट्रॉबेरी मोदक. आता आपण सगळे मोदक असेच बनवून घेऊयात.
आता आपले मोदक बनवून झालेले आहेत सगळे. आपण उकडायला ठेवूयात. आता हे 15 मिनिटं आपल्याला उकडून द्यायचे, चांगली वाफ येऊन द्यायची 15 मिनिटासाठी. त्याला 15 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. बघा आपले मोदक आता उकडून झालेले आहेत. आपण काढून घेऊयात आता.